बेस्ट फिल्डर ऑफ द टुर्नामेंट उत्कृष्ट क्षेत्ररक्षक या पुरस्काराकडे. आणि गेले 4 दिवस खरं तर आपण या स्पर्धेमध्ये अनाउन्समेंट करत आलोय. ॲज इट इज ज्या खेळाडूला प्राइज असेल त्या खेळाडूला प्राइज जाईल. कोणतंही प्राइज विभागून दिलं जाणार नाही. जो खऱ्या अर्थानं हकदार असेल बक्षिसाचा त्याच खेळाडूला बक्षीस दिलं जाणार आहे आणि त्यांचीच नावं पुढे येतील. त्यामुळे प्रत्येक संघामध्ये एक पारितोषिक जाईल की नाही मला पण माहिती नाही आहे, कारण मी अजून वाचलेलं नाही आहे. परंतु जो खेळाडू हकदार आहे, जो अव्वल स्थानावर राहिला त्या खेळाडूला मात्र पारितोषिक दिलं जाईल. बेस्ट फिल्डर ऑफ द टुर्नामेंट, स्पोर्ट्स शूज आणि भव्य चषक. आणि अवॉर्ड देण्यासाठी मी विनंती करतोय आमचे मान्यवर मिलिंदजी म्हात्रे यांना की आपण प्रेझेंटेशन बॉक्समध्ये या आणि एक उत्कृष्ट ट्रॉफी आणि स्पोर्ट्स शूज देऊन या खेळाडूचा आपण गौरव करूया. 7 झेल टिपलेत या खेळाडूनं, एक रनआउट सुद्धा केलाय. अवॉर्ड जातोय मंगेश भगत प्रतिष्ठान कोंबडपूरच्या टीमकडे. खेळाडू आहे नौजल भोईर, बेस्ट फिल्डर ऑफ द टुर्नामेंट. 7 कॅचेस 1 रनआउट. नौजल भोईर बेस्ट फिल्डर. उत्कृष्ट क्षेत्ररक्षक या पुरस्कारानं मात्र सन्मान केला जाईल तो नौजल भोईरचा. चला, ज्या खेळाडूंना माहिती आहे की आपलं कदाचित नाव येईल त्यांनी तरी पुढे या. आपल्याला असं वाटत असेल की आपलं नाव असू शकतं लिस्टमध्ये, त्या खेळाडूंनी थोडं थोडं पुढे या. पण 3:10 झालेले आहेत आणि नौजल भोईर ठरलाय बेस्ट फिल्डर. यानंतर आपण वळतोय उत्कृष्ट गोलंदाज या पुरस्काराकडे आणि अवॉर्ड देण्यासाठी मी विनंती करतोय समीरजी म्हात्रे आणि दिलीपजी पाटील या दोनही मान्यवरांना की आपण यावं. आपल्या शुभहस्ते मात्र दिली जाईल उत्कृष्ट गोलंदाज आणि या खेळाडूला मिळेल स्पोर्ट्स सायकल आणि भव्य दिव्य ट्रॉफी. एक ब्रँडेड सायकल देऊन या खेळाडूचा गौरव केला जाईल. मी विनंती करतोय समीरजी म्हात्रे आणि दिलीपजी पाटील. दिलीपजी पाटील साहेब आपण सुद्धा पुढे या. दोघांच्या शुभहस्ते मात्र हा सन्मान केला जाईल या खेळाडूचा. आणि ही स्पोर्ट्स सायकल आम्हाला पुरस्कृत केले CK बिल्डर्स अँड डेव्हलपर्स. त्यांचा आम्ही सर्वात आधी मनपूर्वक आभार व्यक्त करतोय, कारण आज मात्र एक खेळाडूला एक सायकल दिली जाणार आहे. उत्कृष्ट गोलंदाज, 6 ओव्हर्समध्ये 9 विकेट, 9 विकेट, फक्त 20 धावा दिल्यात 6 ओव्हरमध्ये या गोलंदाजानं. एक विकेट हॅट्रिक या खेळाडूच्या नावावर आहे, एक मेडन ओव्हर या खेळाडूच्या नावावर आहे. अवॉर्ड जातोय ध्रुवी 11 मेघनाथ प्रतिष्ठान विठ्ठल 11 जासई टीमकडे. खेळाडू आहे प्रमोद मडवी, जासई टीमचा कॅप्टन प्रमोद मडवी ठरला बेस्ट बॉलर ऑफ द टुर्नामेंट. उत्कृष्ट गोलंदाज या पुरस्कारानं मात्र त्याला सन्मानित केलं जाईल आणि त्याच्यासाठी मात्र ही असेल स्पोर्ट्स सायकल आणि उत्कृष्ट ट्रॉफी. आमचे मान्यवर समीरजी म्हात्रे साहेब, दिलीपजी पाटील साहेब सगळ्यांच्या उपस्थितीमध्ये मात्र हा अवॉर्ड मात्र त्याला दिला जातोय. अभिनंदन, अभिनंदन प्रमोद. आणि पुढच्या स्पर्धांसाठी खूप साऱ्या शुभेच्छा असतील तुम्हाला. यानंतर बेस्ट बॅटर ऑफ द टुर्नामेंट, उत्कृष्ट फलंदाज. मी विनंती करतोय आमचे मान्यवर प्रकाशजी माने, सतीशजी पाटील आपण पुढे यावं. प्रकाशजी माने साहेब, सतीशजी पाटील साहेब आपण पुढे या. आणि या खेळाडू सुद्धा मिळेल स्पोर्ट्स सायकल जी आम्हाला पुरस्कृत केले CK बिल्डर्स अँड डेव्हलपर्सनं. त्यांचा आम्ही मनपूर्वक आभार व्यक्त करतोय. आणि उत्कृष्ट फलंदाज, एक्क्याण्णव धावा या खेळाडूच्या आहेत. 91 रन्स, 91 धावा. आणि ही सायकल जाते, ही सायकल पुन्हा एकदा जासई गावामध्ये जयदीप म्हात्रे ठरलाय बेस्ट बॅट्समन ऑफ द टुर्नामेंट. उत्कृष्ट फलंदाज, 2 स्पोर्ट्स सायकल जासई गावामध्ये. अभिनंदन जयदीप. ध्रुवी 11 मेघनाथ प्रतिष्ठान विठ्ठल 11 जासई टीमचा आक्रमक फलंदाज जयदीप म्हात्रे ठरला या स्पर्धेमधील उत्कृष्ट फलंदाज. 41 बॉल 91 धावा. कमाल बॅटिंग पाहायला मिळाली. फायनल मध्ये
म्हणाव्या तशा धावा त्याच्या बॅटमधून आल्या नाहीत, परंतु जो हाकदार असेल त्यालाच फक्त पारितोषिक दिलं जाईल. ही सगळ्यात मोठी अनाउन्समेंट आहे या स्पर्धेमधली. यानंतर आपण वळतोय चतुर्थ पारितोषिकाकडे आणि चतुर्थ पारितोषिकाचा मी विनंती करतो सुशीलजी म्हात्रे साहेब, संदीपजी पाटील साहेब आपण यावं आणि फोर्थ प्राइज ट्रॉफी आपण प्रदान करावी. सुशीलजी म्हात्रे साहेब, संदीपजी पाटील साहेब त्यांच्या शुभ हस्ते ही ट्रॉफी दिली जाईल. रोख रक्कम 25,000 आणि आकर्षक चषक अवॉर्ड जातोय. निलेश 11 जावळे टीम ठरलाय चतुर्थ पारितोषिकाचा मानकरी. यावं आपण जावळे टीम, कम ऑन, चला लवकर या. यस प्रसाद, पटापट या. चला लवकर या जावळे टीम. अभिनंदन प्रसाद, एक मिनिट. चतुर्थ क्रमांकाची ट्रॉफी मिळते. रजनीच्या कुशीत खेळले जाणाऱ्या स्पर्धेमध्ये सुंदर खेळ राहिलाय, पण आजच्या सेमीफायनल विषयी काय सांगशील? सेमी पण चांगलीच झाली आणि समोरची टीम पण चांगली गेली. ती पण आमच्या घरची टीम आहे. घरची टीम नक्कीच आहे. क्रिकेटमध्ये क्रिकेटच्या मैदानाच्या बाहेर सगळे मित्र असतात आणि क्रिकेटच्या मैदानामध्ये कोणीच मित्र नसतो. त्याच्यामुळे ज्या प्रकारचा खेळ राहिला, बराचसा हा सामना तुझ्या डिपेंड होता आणि या मैदानावरती 41 धावांचा टार्गेट चांगला बांधला आहे. ज्याप्रमाणे आत्ता 47 धावा वाचवल्या गेल्या, तर डोक्यात नेमका एखादा टार्गेट होता का? टार्गेट 40-45 धावांचा होता, पण त्यांची गोलंदाजी खूप छान पडली आणि त्यांनी आम्हाला हरवले. खूप साऱ्या शुभेच्छा तुम्हाला सुद्धा आणि अभिनंदन सुद्धा. यानंतर आपण वळूया तृतीय पारितोषिकाकडे आणि मी विनंती करतोय पुंडलिकजी म्हात्रे साहेब, हरिचंद्रजी भगत सर आपण यावं. आपल्या शुभ हस्ते थर्ड प्राइज या स्पर्धेमधील दिला जाईल. रोख रक्कम 25,000 आणि आकर्षक चषक. आणि या तृतीय क्रमांकाचा मानकरी ठरला या स्पर्धेमध्ये अय्यांश 11 मच्छिंद्र स्मृती दारावे हा संघ. कमॉन दारावे टीम. सेमीफायनलमध्ये खरं तर या संघाला पराभूत व्हावं लागलं, परंतु आजची रात्र मात्र या टीमनं गाजवली. खरं तर रात्र गाजवलीच नाही, आयोजकांचा वेळ सुद्धा बराच वाचवला या संघानं आणि त्यामुळे लवकर सामने खरं तर नाहीतर आणखीन एखाद तासानं सामने संपले असते. परंतु क्रिकेटमध्ये होत असं जर तर बऱ्याच वेळेला या अनपेक्षित पराभव पचवावे लागतात. परंतु जासे संघानं खूप चांगला खेळ केला त्यांच्या संघासमोर. संजयजी चौगुले ज्यांनी पुरस्कृत केलेला हा संघ, त्यांचं सुद्धा मनपूर्वक अभिनंदन. टीम ताराबे अभिनंदन. कॅप्टन सचिन यांच्याशी आपण चर्चा करूया. सचिन, मनपूर्वक अभिनंदन. पहिल्यांदा एक प्रश्न आहे, या पॅकर्स विषयी काय सांगशील? ॲक्च्युली पॅकर्स बोलण्यापेक्षा माझा मित्रच आहे जवळचा, कारण की त्याचे आणि माझे संबंध चांगलेच आहेत आणि त्यांचं बोलायचं म्हणजे त्यांचं टीम आमची पॅक करायची बोलायचं बोललं तर ते आम्हाला 2 वर्ष झाले त्यांनी आम्हाला सपोर्ट करतो. नक्कीच पॅकर्स हा खूप मोठा भाग आहे क्रिकेटमध्ये, का त्यांच्यामुळे आपल्याला खेळायला मिळतं. आज संपूर्ण रणजी तुम्ही गाजवली, परंतु अगदी माझ्या डोळ्यासमोर हा दुसरा तुमचा पराभव आहे की साऊथ आफ्रिका चोकर्स बनते अशा ट्रॅकवर तुम्ही कदाचित यायला लागलात का, की ऐन मोक्याच्या क्षणाला असं वाटतं की आता आम्ही जिंकणार आहोत आणि अशा वेळेला पराभूत होतं? नेमकं काय चाललं आणि काय घडतंय? हो, आमच्याकडनं दोन चुका झाल्या, कारण की जो साईश मात्रेचा कॅच होता तो कॅच निसटला आणि तिथून त्याने 17 धावा मारल्या. त्यांचा प्लस पॉईंट झाला आणि आम्हाला थोडा त्याचा कमीपणा यायला. पण या धावा चेस करता येण्यासारख्या होत्या सचिन, हे सुद्धा मान्य करावं लागेल, कारण हे फार मोठं टार्गेट तुमच्यासाठी होतं असं प्रेक्षकांना वाटत नव्हतं. त्यामुळे या धावा सुद्धा चेस करता आल्या असत्या. मग चुकलं कुठं फलंदाजांचं? नक्कीच या धावा चेस करण्यासारख्या होत्या. 47 धावांचा अवघडच टार्गेट थोडंसं होतं, परंतु
जासई संघाच्या विरोधात खेळताना कुठंतरी मनाच्या कोपऱ्यात किंवा डोक्याच्या कोपऱ्यात हे चाललं होतं का आम्ही यांना सहज हारू, किंवा आता तुम्ही ठीक आहे म्हणणार की नाही टाईटच गेम होती, पण कधी कधी होतं चांगली टीम दुसऱ्या गटाच्या बरोबर खेळताना कधीतरी वाटतं की नाही आम्ही यांना जिंकून नाही देणार, असं थोडंसं कुठं सुरू होतं का? आणि नेमकं तिथूनच हा सामना निसटला का? हो, कारण की प्रमोद मडवीची गोलंदाजी छान झाली, कारण की त्यांनी आमच्या ज्या मेन्स विकेट होत्या त्या सर्व विकेट्स काढल्या. त्याचा दबाव आमच्या लास्टच्या ओव्हरवर आला, कारण की ज्या लास्टच्या बॉलला आम्हाला भावेशची 6 लागली, त्या बॉलचं जर एकाच रन आले असते ना, त्या 6 रन कमी झाल्या असत्या. तर मला वाटते आमच्याच चुकामुळं आम्ही हारलो. 24 चेंडू 47 धावांचा आव्हान होतं. पहिल्यांदा सुरुवातीच्या पहिल्या 2 षटकामध्ये 21 धावा आल्या आणि 26 धावा असताना 4 फलंदाजांना बाद जरूर केलं त्यांनी, परंतु 4ही दिग्गज फलंदाज असताना 12 चेंडू 26 धावांचं आव्हान तसं आटोक्यातच होतं. परंतु एका पाठोपाठ एक रॉकेलच्या लाईनसारखी लाईन लागावी आणि एका पाठोपाठ एकानं बाद व्हावा, असं नेमकं काय घडतंय काय? कारण कुठेतरी रणनीती चुकते की आणखी नेमकं काय होत आहे? नाही, कारण की माझा होता जो शॉर्ट सिलेक्शन होता तो चुकीचा झाला आणि भावेश पण त्याची बॅटिंग करायची होती ती नाही झाली त्याची. खूप साऱ्या शुभेच्छा. अगदी चांगलं खेळता खेळता तुम्ही अचानक तुमच्या या मेट्रोला ब्रेक लागावा असं झालं, परंतु पुढच्या स्पर्धेसाठी खूप साऱ्या शुभेच्छा आणि मनपूर्वक अभिनंदन तुमचंही आणि तुमचंही पॅकरचं. धन्यवाद. यानंतर आपण वळूया द्वितीय पारितोषिकाकडे आणि मी विनंती करतोय CK बिल्डर्स अँड प्रोप्रायटर्स चेतनजी खारकर ज्यांना की आपण आपल्या शुभ हस्ते रनरअप संघ या स्पर्धेमधील रोख रक्कम 50,000 रुपये आणि आकर्षक चषक मात्र दिला जाईल. आणि संघ ठरलाय मंगेश भगत प्रतिष्ठान कोंबडभुजे टीम. मॅट्रिक्स ट्रॉफीचा रनरअप संघ द्वितीय क्रमांकाचं मानांकन मात्र या टीमला प्राप्त झालंय. मंगेश भगत प्रतिष्ठान आणि कोंबडभुजे यावं आपण मंचावर. चेतनजी खारकर CK बिल्डर्स त्यांच्या माध्यमातून मात्र दिलं जाईल ही ट्रॉफी. त्यांचं फार मोठं सहकार्य मात्र लाभलं या स्पर्धेसाठी. नाईट स्पर्धेचं चॅम्पियन पद जरी हुकलं असेल तरी सेकंड नंबरची ट्रॉफी काही कमी नाहीये, कारण प्रत्येक संघ नाईट स्पर्धेची एकतरी ट्रॉफी असावी यासाठी मात्र अनेक मैदानांमध्ये अनेक स्पर्धांमध्ये मात्र झगडताना दिसतो. आणि आज मात्र कोंबडभुजे गावामध्ये ही ट्रॉफी जाईल. चला कॅमेरामन सेट करा, आपण सगळे एका फ्रेम मध्ये आले पाहिजेत. चला मोठा टास्क आहे PTC साठी, सगळे आले पाहिजेत कारण सगळ्यांचं मेहनत आहे, सगळ्यांची मेहनत आहे इथपर्यंतचा हा प्रवास. चला सगळे आलेत, आपण पाहू शकता त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद. नाईटची ट्रॉफी आहे, मॅट्रिक्स ट्रॉफी. रनरअप संघ राहिलाय, द्वितीय क्रमांकाचा मानकरी आपण पाहतो आपल्या स्क्रीनवर. कर्णधार थांबा. अभिनंदन कोंबडभुजे. कर्णधार थांबा, आपण कर्णधार थांबा किंवा बोलणारा थांबा, कोणीतरी थांबायचं आहे. विनोद अभिनंदन. कारण रजनीमध्ये फायनल्स पोहोचणं आणि फायनल्स खेळणं हा एक वेगळा अनुभव आहे. एक थोडासा वेगळा प्रश्न आहे. आपण चांगले कपडे घालतो कोणाला दाखवण्यासाठी, आपण चांगलं खेळतो गावासाठी, विजय आटोक्यात येण्यासाठी काहीतरी डोक्यात असतं, नाही यांना दाखवायचं आहे आम्ही जिंकतोय, असं एखादा काही टार्गेट होता का? तसं काही नाही, टीमचा सपोर्ट होता, गाववाल्यांचा सपोर्ट होता मला. टीमचा सपोर्ट असतो नेहमीच, गाववाल्यांचाही सपोर्ट असतो नेहमी. तरी पण कधीतरी वाटतं, परंतु असू दे तुम्ही एकदम उत्तम खेळलात. परंतु सगळ्यात महत्त्वाची विकेट जयदीपची विकेट जेव्हा तुम्ही कमावली त्यावेळेला झालेला वेगळा आनंद, त्याच्या पाठीमागं नेमकं काय होतं? जयदीपची विकेट आम्हाला पाहिजेच होती, कारण की टार्गेट आम्ही त्यालाच ठेवलं होतं काय.
अतिशय उत्तम संघ, एकसंध संघ बनवला आहे. श्लोकचा खेळ चांगला आहे. आज मात्र राज उत्तम खेळू शकला नाही, पण कपिल कोहली हा नेहमीच मास्टर माइंड राहिला आहे. आणि विनोद भगत हा एकेकाळचा ब्रँड होता आणि आत्ताही ब्रँडच आहे. करणसारखा दर्जेदार उत्तम फिरकीपट्टू तुम्हाला मिळाला आहे. त्याच्यामुळे सगळी टीम तुमची बॅलन्स आहे. तुम्हाला खूप सारे टुर्नामेंट आणखीन चांगल्या खेळता येतील. एक संध राहा, एकत्र राहा. काय सांगशील तुमच्या एकीविषयी आणि तुमच्या खेळाविषयी? एकत्रच आहे, कारण की सर्व प्लेयर असतात. एकाने कधी गेम होत नाही. जर 10 जण सपोर्ट करतील तर 11 जणांचा गेम होतो. शेवटचा प्रश्न या संपूर्ण आयोजकांविषयी आणि या स्पर्धेविषयी काय सांगशील? सर्वप्रथम मी धन्यवाद मानेन अक्षय म्हात्रे, तरगर गावाचे, त्यांनी आम्हाला खेळण्यासाठी संधी दिली. खूप खूप अभिनंदन. वेल प्लेट. अतिशय उत्तम आणि दर्जेदार खेळ राहिलाय तो म्हणजेच या कोंबडीपूजे संघाचं माझं विशेष कौतुक. आणि यानंतर आपण वळूया चॅम्पियन टीमकडे. मी यशवंतजी ओळेकर साहेबांना विनंती करतोय की आपण यावं प्रेझेंटेशन बॉक्समध्ये. आणि हा चॅम्पियन संघ या स्पर्धेचा मॅट्रिक्स ट्रॉफी ज्यांनी उंचावले, ध्रुवी 11 मेघनाथ प्रतिष्ठान, विठ्ठल 11 जासई संघ ठरलाय मॅट्रिक्स ट्रॉफीचा विजेता संघ. यावं आपण. कमॉन जासई टीम. नाईटची स्पर्धा मात्र जिंकले. उल्वे नोड मधील एक प्रतिष्ठित स्पर्धा आणि या स्पर्धेचा मात्र विजेता संघ ठरलाय तो जासई संघ. संघाचे पुरस्कर्ते नरेशजी ठाकूर साहेब सोनारपाडा यांचं सुद्धा मनपूर्वक अभिनंदन. ज्यांनी पुरस्कृत केलेला हा संघ ध्रुवी 11 मेघनाथ प्रतिष्ठान जासई. आणि आपण पाहू शकता आपल्या स्क्रीनवर जासई टीम, परंतु आपल्या स्क्रीनवर दुसरं एक पारितोषिक आहे जे मात्र पेंडिंग आहे. ते मॅन ऑफ द सिरीजची बाईक जे नुकतीच आपण पाहत होतात. आणि हा जासई संघ आहे जो संघ मात्र या स्पर्धेचा चॅम्पियन संघ, विनर टीम जासई. प्रथम पारितोषिक मात्र पटकावले ते मॅट्रिक्स ट्रॉफी 2023-24. नांदाई माता सांस्कृतिक कला क्रीडा मंडळ तरकर, ग्रामस्थ मंडळ तरकर आणि 40+ मॉर्निंग ग्रुप उल्वे नोडची ही स्पर्धा आणि या स्पर्धेचा विजेता संघ ठरलाय. चला कॅप्टन बोलावंच लागेल. जयदीप आणि मिथुन, सर्वप्रथम तुमचं विशेष कौतुक आणि अभिनंदन सुद्धा. सुपर 4 मध्ये पोहोचल्यावर प्रथम कोण, द्वितीय कोण, तृतीय कोण आणि चतुर्थ कोण याही पेक्षा वेगळा डाव सुरू होतो बाईकचा. बाईकची काही माइंड गेम होती का? आमचा जासेगाव पहिल्यापासून चॅम्पियनसाठीच खेळला आहे. कधीच आम्ही बाईकसाठी खेळलो नाही कुठल्याच्या. आम्हाला फक्त चॅम्पियन होण्यासाठीच आम्ही खेळलेलो आहे. त्या बात एकदा जोरदार टाळ्या होऊ द्या. शेवटी चॅम्पियन महत्वाचा आणि वर्षभर टिकून राहील की मॅट्रिक्स ट्रॉफीचा चॅम्पियन हा जासई संघ होता. जोरदार टाळ्या. नाणेफेकीच्या कौलानंतर प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारणं हा सर्वस्वी टीमचा निर्णय होता, कारण कर्णधाराने टॉस उडवल्यानंतर निर्णय पेंडिंग ठेवला. मग त्यामध्ये काय डिस्कशन झालं आणि काय डिस्कशन नंतर तुम्ही प्रथम गोलंदाजी घेतली? डिस्कशन पहिले सर्व तर माझे इथे आले. ते बोलले बॅटिंग करूया. तेव्हा मीच बोललो की नाही, आपल्याला चॅम्पियन पाहिजे. काय मला बाईक बिकची कुठली आशा नाही आणि आपण फिल्डिंग घेऊनच करू आणि आपण चॅम्पियन होऊ. क्या बात. अतिशय उत्तम. काय सांगाल या संपूर्ण टीमच्या एकीविषयी, या संपूर्ण तुमच्या मुलांविषयी आणि उत्तम खेळाविषयी? प्रथमतः सर्व खेळाडूंचे मी अभिनंदन करेल, कारण आमचे जे हे जवळजवळ 15 आमचे खेळाडू आहेत टोटल. या 15 जणांना भूषण म्हात्रे, मी स्वतः मिथुन म्हात्रे, बंटी म्हात्रे असे सर्वजण मिळून आम्ही एकत्र ही टीम अजूनपर्यंत जवळजवळ 38 वर्ष तशीचे तशी आम्ही ठेवलेली आहे. 38 वर्ष, 8 वर्ष लग्नानंतर 8 महिनेच कुटुंब एकत्र राहत नाहीत, परंतु 38 वर्ष टीम एकत्र ठेवणं. एकदा जोरदार टाळ्या होऊ द्या. जाता जाता एक रडका प्रश्न विचारतो, कारण तुमचा आमच्या सर्वांचा लाडका छोट्या होता आणि सचिनसारखा माझाही चांगला मित्र सचिन होता. त्याला एक बाईक मिळाली होती आणि त्या बाईकनंतर मी अभिनंदन केलं. त्यावेळी म्हणाला की दादा मला खूप वाटायचं मी खेळतोय चांगला, परंतु बाईक कुठेतरी मिस करते.
कदाचित मला आज वाटलं होतं की ती श्रद्धांजली आदरांजली म्हणून कदाचित आपल्याकडे येऊ शकते, अजून काही डिक्लेअर नाही. परंतु सचिनची आठवण किंवा सचिनचा टीममधली जागा आजही आठवते का, किंवा तो कमी कुठेतरी एक जागा कमी आहे असं भासतं का? सचिन काय आमचा जास्तीचा टायगरच होता, खरा टायगर तोच आहे. त्याची कोण जागा आमची पोकली, तो गेल्यापासून आमची पोकली कोण भरू शकत नाही, पण त्याची आठवणीसाठी आम्ही नक्की केलो आणि चांगलाच खेळ करून दाखवू. आजच्या या चॅम्पियन ट्रॉफी या खऱ्या अर्थाने चॅम्पियन जे बनले ती आदरांजलीच्या रूपानं खरं तर सचिनलाच दिली जाईल. तुम्हा सर्वांचा विशेष कौतुक आणि खूप खूप अभिनंदन सुद्धा. धन्यवाद. आणि आता मात्र जाऊया जे एकमेव पारितोषिक ज्याची एक्साइटमेंट मात्र प्रचंड असते ती मालिकावीर टू व्हीलर बाईक. मी रुपेशजी मोहिते साहेब, सुजितजी मोहिते साहेब, प्रभू म्हात्रे साहेब सगळ्यांना विनंती करतोय की आपण खाली यावं आणि ही बाईक मात्र या खेळाडूला प्रदान करावी. आज कोणत्या तरी खेळाडूचं स्वप्न मात्र साकार होणार आहे आणि इथे मात्र सगळ्यांना एक्साइटमेंट लागली असेल की ही बाईक कोणाला जाईल. बरेचसे प्रेक्षक वर्ग अजूनही थांबले असतील ऑनलाईन की बाईक कोणाला मिळणार हे बघूनच आपण झोपूया. अगदी काही सेकंदातच मात्र याचा न्याय निवाड आपण करूया. प्रत्येक धावेसाठी 1 गुण आणि प्रत्येक विकेटसाठी 5 गुण या कॅल्क्युलेशननं मात्र आपण पुढे गेलोत आणि कोणतंही पारितोषिक या स्पर्धेमध्ये विभागून दिलेलं नाही आहे. प्रत्येक संघांमध्ये कोणतंही पारितोषिक दिलं नाही आहे. जो खरा हकदार आहे त्याच खेळाडूला मात्र प्रत्येक वैयक्तिक पारितोषिकं दिली गेलेत. मगाशी आपण पाहिलं गोलंदाज फलंदाज एकाच टीममध्ये गेलेत. फल्डर आपण पाहिला कोंबडपूरच्या टीमकडे गेलाय. तर असं होऊ शकतं एकाच संघाकडे सगळी पारितोषिकं जाऊ शकतात. तर जाऊया मालिकावीर प्लेयर ऑफ द टुर्नामेंट या स्पर्धेमधील. चला एनी गेसेस, लवकर अंदाज. चारही टीम्स मध्ये खरं तर कडी झुंज होती. अगदी पाहायला गेलं तर चारही संघांमधून एक एक खेळाडू खरं तर या रेसमध्ये लागले होते आणि अक्षरशः एवढा कमी डिफरन्स होता 4 खेळाडूंमध्ये. सगळेजण प्रत्येक टीममध्ये एक एक खेळाडू आहे. आता प्रत्येकाला माहिती असेल तो खेळाडू. जास्त तुमची मी वाट बघायला लावणार नाही तुम्हाला, परंतु त्या 4 खेळाडूंची नावं तर आपल्याला घ्यायला पाहिजेत. आणि हे 4 खेळाडू या रेसमध्ये जे होते त्यामध्ये पहिल्यांदा दाराबे टीमचा भावेश नाईक, त्यानंतर कोंबडभुजे टीमचा कपिल कोळी, जावळे टीमचा प्रसाद घरत आणि जासई संघाचा जयदीप म्हात्रे. हे 4 खेळाडू अगदी थोड्याफार कमी फरकाने इकडून तिकडून चालत होते आणि या 4 खेळाडूंमधून श्लोक कोळी नाही याच्यामध्ये नाव, परंतु डिफरन्स जो आहे जो अंतिम मॅच मध्ये खरं तर या खेळाडूनं मात्र सगळ्यांना ओव्हरटेक केलं. तब्बल 114 पॉइंट्स या खेळाडूच्या नावावर आहेत. 114 पॉइंट्स, 114. आणि मोटरसायकल जाईल प्लेयर ऑफ द टुर्नामेंट बाईक विनर. या खेळाडूचं स्वप्न पहिल्यांदा पूर्ण होणार आहे, त्यामुळे टाळ्या जोरदार झाल्या पाहिजेत. अगोदर या तरगरच्या स्पर्धेमध्ये मालिकावीर हा खेळाडू राहिलाय, परंतु बाईक नव्हती तेव्हा, त्यामुळं बाईक आता मिळणार आहे. यस मंगेश भगत प्रतिष्ठान कोंबडभुजे टीमचा कपिल कोळी मालिकावीर. 59 बॉल 114 धाबा आणि त्याच्या खालोखाल मात्र राहिला तो जयदीप म्हात्रे. 41 बॉल 91. तब्बल पाहायला गेलं तर 23 धाबांचा डिफरन्स मात्र राहिलाय. त्याच्या खालोखाल भावेश नाईक होता. एक मॅच जिंकायची होती दारावेला आणि अगदी कमी फार फरकाने. आणि प्रसाद घरत जर खेळला असता तर आणखीन वेगळं चित्र पाहायला मिळालं असतं. सेमीफायनल मध्ये पराभूत झालं, एक मॅच एक्स्ट्रा खेळायला मिळाली आणि इकडेच मात्र बाईक जाते ती पहिल्यांदाच कपिल कोळीकडे. खऱ्या अर्थानं दीपक सर आयुष्यभर क्रिकेटची सेवा करणारा खेळाडू आहे. आयुष्यभर क्रिकेटची सेवा करणारा कपिल कोळीला आम्ही जवळून पाहिलंय. लेदर क्रिकेट असू द्या अथवा टेनिस क्रिकेट, पहिल्यापासून बहारदार खेळ उबदार खेळ राहिलाय तो कपिल कोळीचा. आणि आज ते आनंदाचे क्षण
बऱ्याच तपानंतर मात्र कपिल गोलला मिळतात. कपिल, काय सांगशील या संपूर्ण प्रवासाविषयी? ॲक्च्युली या क्षणासाठी मला 15-16 वर्ष लागले, वाट बघत होतो. आज पूर्ण झाला माझा स्वप्न. डोळ्यात आनंद अश्रू आहेत. आणि माझी टीम मेन प्रत्येकाने 100% दिला. सर्वांनी एकदम 100% योगदान दिला. प्रत्येकाने चांगला केला. लेजंड दिनेश उलवेकर याच्यामध्ये एकदम खूप छान गोलंदाजी केली. म्हणजे प्रत्येकाने 100% दिला. आणि मेन ॲक्च्युली मी जॉबला आहे, तर स्पेशली रोहन कोहली लंच टाईममध्ये येतो. माझा लंच टाईम 1 ते 2 आहे. 1 ते 2 मध्ये येऊन मला तो प्रॅक्टिस देतो नेहमी. तो आणि आमच्या ग्राउंडवरती विकेट बनवणारा पोरगा आहे तो आणि रोहन माझ्या लंच टाईममध्ये दोघे मला प्रॅक्टिस देतात डेली येऊन. तर मुन्नाचा खूप मोठा हात आहे भाई. एकदा जोरदार टाळे होऊ द्या. आपल्या स्वप्नांना पूर्ती देत अनेक वर्ष आपल्या गावासाठी आपल्या परीनं एक हाती सामने जिंकून देणारा कपिल कोहलीनं आज दाखवून दिलं की जर मनात जिद्द असेल तर काहीही करता येतं आणि कधीतरी आपल्या प्रयत्नांना यश येतं. पाहिल्याला स्वप्न सत्यामध्ये उतरवलं आणि कपिल कोहलीला मात्र स्वप्नातली बाईक मिळाली. अभिनंदन कपिल कोहली आणि तुम्हा सर्वांचा मनपूर्वक अभिनंदन. येणाऱ्या काळामध्ये तुमचा संघ एकजुटीनं असाच लढत राहू द्या. मग करण असेल, विनोद असेल, या सगळ्या मंडळींना एकापेक्षा एक सरस कामगिरी करा, संघ जिंकू द्या. तुमच्या सर्वांचा मनपूर्वक अभिनंदन. आणि ज्यांनी आम्हाला प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्षरित्या मदत केली या सर्वांचं आम्ही मनपूर्वक आभार प्रकट करतो. आणि जर का अनावधानानं कोणाचं नाव घ्यायचं राहिलं असेल तर मोठ्या मनानं आम्हाला माफ करावं. आणि ही स्पर्धा आज इथे संपली असं आम्ही जाहीर करतोय. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय. डीजे सँडी, थँक्यू सो मच. आणि अभिनंदन कपिल. भाऊक क्षण होता, सगळ्यांना रडवलं कपिलनं, परंतु नक्कीच त्याच्या कष्टाचं मात्र चीज झालं आज.